शहरामध्ये मागील 1 वर्षापासून सातत्यानं आपण प्रतिबंधात्मक कारवाईचा ड्राईव्ह सुरू केलेला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. तथापि आत्ता महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काही लोक आयडेंटिफाय केली होती की त्यांच्यावर गंभीर प्रतिबंधात्मक कारवाई करणं आवश्यक आहे. अशा स्वरूपाची काही इसम आयडेंटिफाय केलेली होती. त्यामध्ये कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुलदीप उर्फ जज्जा अंबादास जगधने याच्यावर पण आपण MPDA अंतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित केलेली होती. आणि त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांचं स्वरूप बघितलं तर त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, चोरी, दरोडा आणि अवैध शस्त्र बाळगणं, हत्यार कायदा 325, अग्निशस्त्र बाळगणं या अंतर्गत गुन्हे दाखल होते. आणि त्यांनी त्या परिसरातली शांतता आणि सुव्यवस्था अत्यंत बाधित केलेली होती आणि त्यामुळे ती शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता आपण त्याच्याविरुद्ध MPDA कारवाई प्रस्तावित केलेली होती. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी 26/12/2025 रोजी स्थानबद्धतेचे आदेश काढलेले आहेत आणि 1 वर्षाकरता त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे. तथापि याबाबतची काही माहिती मिळाल्यामुळे त्यांनी शहरातून फरार झालेला होता. कदीम जालना पोलिसाच्या पथकाने त्यांना आज ताब्यात घेतलेलं आहे. आता आम्ही पुढील कारवाई करून त्यांना 1 वर्षाकरता हर्सुल कारागृह येथे ठेवणार आहोत. कदीम जालना पोलीस स्टेशनचे PI शेवाळे साहेब, हेड कॉन्स्टेबल SV राठोड, बाबा गायकवाड, SV चव्हाण, मतीन शेख, धम्मपाल सुरडकर या सर्वांनी मिळून त्याला आज ताब्यात घेतलेलं आहे. या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्याकडून पूर्ण जिल्ह्यातून BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 126 अंतर्गत माननीय अपर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात 2618 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे 129 BNSS अंतर्गत 602 प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत आणि तेवढ्या कारवाई केलेल्या आहेत आपण आणि बॉन्ड घेतलेले आहेत त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे. आणि बॉन्ड कॅन्सलेशनचे एकूण 42 प्रस्ताव, म्हणजे बॉन्ड घेतल्यानंतर पुन्हा गुन्हा केलेला आहे असे 42 बॉन्ड कॅन्सलेशनचे प्रस्ताव झालेले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम 55 अन्वये 20 इसमांवर तडीपारीची आणि 56 अंतर्गत 25 इसमांवर, म्हणजे अशा जवळपास 45 इसमांवर तडीपारची कारवाई आपण केलेली आहे या वर्षभरामध्ये. MPDAचा हा 6वा प्रस्ताव होता आपला की 6 इसमांना आपण MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केलेलं आहे. आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत आम्ही 3 प्रकरणांना मोका लावलेला आहे या वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये. अशा प्रकारची आमची या वर्षातली ही प्रतिबंधात्मक खेळची कारवाई आहे. आणि कुलदीप उर्फ जज्जा अंबादास जगधने यास आम्ही आज स्थानबद्ध केलेले. पुढील कारवाई आम्ही त्याला करणार आहोत हर्सुलला पाठवून. अशाच प्रकारची कारवाई आमची यापुढेही सुरू राहणार आहे. काही अजून आमचे इसम MPDAचे प्रस्तावित आहेत आणि तडीपारीचे प्रस्तावित आहेत. त्यांच्यावरही नजीकच्या काळामध्ये आम्ही कारवाई करणार आहोत. या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजूनही आम्ही काही प्रतिबंधात्मक कारवाई 126 आणि 129 BNSS प्रमाणे करणार आहोत. माझी बॅग काढावं.